आज गुरुपौर्णिमा, त्यानिमित्तानं राज्यातील सर्वच मंदिरामध्ये भाविकांनी गुरूंच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे। पहाटेपासूनच भाविकांनी विविध मंदिरामध्ये दर्शनासाठी रांगा लावल्यात। शिर्डीतील साईंच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे, तर शेगावमध्ये देखील गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी झाली आहे। अक्कलकोटमध्ये देखील भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते। गुरुपौर्णिमा अर्थातच आपल्या गुरूंना नमन करण्याचा दिवस। साईंच्या शिर्डीत देखील कालपासून 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आज उत्सवाचा मुख्य दिवस आहे। आणि या मुख्य दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी साईबाबांना गुरु मानणाऱ्या साई भक्तांनी शिर्डीत मोठी गर्दी केलेली आहे। आज सकाळपासूनच काकड आरती आणि त्यानंतर अखंड पारायणाची समाप्ती झाल्यानंतर साई दर्शनाला सुरुवात झालेली आहे। दर्शन रांगा साई भक्तांनी फुलून गेलेल्या आहेत। याशिवाय ज्या अनेक पालख्या या शिर्डीत दाखल झालेल्या आहेत, ते साई भक्त देखील आज शिर्डीत मोठी गर्दी त्यांनी केलेली आहे। एकूणच जर पाहिलं तर आज सकाळपासूनच शिर्डीत साई नामाचा जयघोष दिसून येतोय। एकूण जर पाहिलं तर केवळ महाराष्ट्रच नव्हे तर राज्यच नव्हे तर राज्यभरच्या बाहेरील देखील अनेक भाविक या ठिकाणी शिर्डीत आलेले आहेत। पुढचे आज आणि उद्या असा 3 दिवस हा उत्सव चालतो आणि या उत्सवाच्या दरम्यान भक्तांचं दर्शन सुकर व्हावं यासाठी साईबाबा संस्थानने देखील विशेष उपाययोजना केलेल्या आहेत। आज रात्रभर जी गर्दी आहे ती लक्षात घेता आज रात्रभर साई मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतलाय। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर आपल्या गुरुला नमन करण्यासाठी साई भक्तांनी शिर्डीत मोठी गर्दी केल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।